वेलकम टू माय अनदर ब्लॉग. लई दिवसानंतर मी आता ब्लॉग बनवलो. आज संडे. आज थोडं केसांचं बी मेंटेनन्स करू, चेहऱ्याचं बी मेंटेनन्स करून घेऊ. आणि आज कसं 1:30 वाजता ड्युटी, त्याच्यामुळं सकाळी लवकर उठलो आणि मेंटेनन्स करायला टाईम भेटतो, नाही तर बाकीचे दिवस काही भेटत नाही. तर आज मग थोडंसं मेंटेनन्स वगैरे करू केसांचं, चेहऱ्याचं. आणि याचं काय चालू आहे सकाळपासून काय माहिती ते बा. तर पुढं तुम्ही करा कंटिन्यू, दाखवतो मी. तर बघू शकता मित्रांनो, याच्यात मी एक अंडं टाकलेलं आहे, थोडीशी दही टाकली, 1 चम्मच तेल आणि विटॅमिन ईची गोळी ती टाकलेली. आपलं डोक्याला लावायचं तेल आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि मिक्स असं करायचं जसं की ते भेळवाले काका जसं वाजवत असं असे करता घर घर करत असतं, जसं या बा. एकदम खतरनाक. डायरेक्ट दुसरं पाणीपुरीवाले काकाच वाटलं पाहिजे. इथं अंडापुरी करून टाकू आपण. हे तर आता केसांना लावायला तयार झालेलं आहे. आता चेहऱ्यासाठी बनवतो आपले आयुर्वेदिक जुगार. ही आपली ती गावाकडची निंबाची पावडर बनवलेली, तिची थोडीशी टाकायची, ती आपल्या चेहऱ्यानुसार जेवढी लागेल तेवढी. आता एवढी टाकतोय तसं बस. आता ही जी आहे दुसरी ही गणगोळी आहे. आणि ही आहे थोडं बेसन पीठ, म्हणजे कसं याच्याने ना टॅनिंग वगैरे असते ती कमी होते. असं थोडंसं अंदाज घ्यायचं. हे नीम पावडर, हे बेसन पीठ आणि आपली गणगोळीची पावडर, त्यांना सगळ्यांना मिक्स करायचं. आणि आपली ही विटॅमिनची गोळी आहे ती बी त्याच्यात टाकायला. याला थोडं मिक्स करायचं पहिले. याच्यात थोडं परत गुलाबजल टाकायचं. नंतर ही विटॅमिन ईची थोडीशी टाकायची, ती एक गोळी कॅप्सूल. अँड देन मिक्सिंग डायरेक्ट भेळ करायची. मग नंतर हे दोघांची भेळ तयार झाली का, ही चेहऱ्याला लावायची आणि केसाला लावायची. नंतर आपला जो असा पसारा असेल, हा असा, तो आपापल्या जागेवर ठेवायचा आहे, नाहीतर मम्मी लाटण्याने मारायला आपल्याला, तेवढं लक्षात ठेवायचं. ती एक प्रिकॉशन ठेवायची. हे अंड्याचं कचरं आणि ह्याला जाऊ द्यायचं कचऱ्याचं डब्यात. नंतर 5 मिनटं हे फ्रीजमध्ये ठेवायचं. म्हणजे कसं आमच्या इथं बांगड बिल्ले आहे, माहिती तुम्हाला. ते बांगड बिल्ले पाडून टाकतील सगळे, मग सगळी मेहनत पडून जाईल खाली. असं इथे ठेवायचं. अंड्याचं जर पाडलं तर वाश होतं त्यांना. आणि नंतर चेहरा पण धुवून घ्यायचा मस्त एकदम क्लीन फेसवॉशने, आणि हेअर बी शॅम्पूने वॉश करून घ्यायचे. आणि आधीचे केस बघू शकता. नंतर तुम्हाला दाखवतो आता ते बाकीचं झाल्यानंतर पुढची प्रोसेस. बघू शकता मित्रांनो, आता चेहरा वगैरे धुवून, केस बिस धुवून आलेलं आहे. आता चेहऱ्याला वाफ घेतो आणि मग आपला पॅक लावतो, फेस पॅक. थोडं केसांना कोरडे करून घ्यायचे, नाही तर सर्दी व्हायचे काम आहे. आणि केस धुवायचे ना थंड पाण्याने धुवायचे, म्हणजे जास्त बी नाही, आंघोळीचं नाही पण वाटलं. आता मी थंड पाण्याने धुतले. थंड पाण्याने कसं चांगलं राहतं. गरम पाणी आहे ना, त्याचे जे मुळं असतं ना, मुळं ते खराब करतं, डॅमेज करतं, त्याच्यामुळे केस गळतात. आता हे बघू शकतो थंड पाण्याने धुतले मी. आता तर घेतो वाफ घेत मी. बघू शकता आपलं वाफ घ्यायचं आधी अर्धा राहिलं. वाफ कवर घ्यायची, जे आपले तोंडाचे बारीक बारीक होलं असतात ते मोकळे झाले पाहिजे, त्याच्यातली घाण वगैरे ती बाहेर येऊन जाते. तर पुढं बघत राहा वाफ घ्यायची प्रोसेस. ते बाई गरम होऊ राहिले, तयार होऊ राहिले. तर वाफ वगैरे घेऊन झालेली आहे. ते वाफेचं आपलं हत्यार आपण एका साईडला ठेवू. कसं गरम गरम पाणी राहतं ते इकडं एका कोपऱ्याला ठेवून देऊ. पडलं पायावर तर वांदे होते. आता आली आपला केसांची बारी. आता केसांना आपला जुगाड लावू आयुर्वेदिक. हे दोघं वरती काढलेलं आहे. हे तर जसं इडलीची चटणीच आहे, इडली सांबर. आता हे लावतो मी. सीधा सीधा कुछ नहीं होता है. आता अंड्याचं पेस्ट लावलेलं आहे मी. त्याला 15-20 मिनटं सुकू देऊ. आता भारी आहे याची फेस पॅक.
त्याला लावू, त्याला बी 15-20 मिनिटं ठेवू आणि डायरेक्ट धुवून टाकू शॅम्पूनी आणि फेस वॉशने. आपला केस पॅक आता आपल्याला आता थोडं 15-20 मिनिटं त्याला बी ठेवू, याला बी ठेवू आणि वॉश करून टाकू. तोपर्यंत आपली दुसरी प्रोसेस करून घेऊ. रिकामा आहे तोपर्यंत, रिकामा बसायचं नाही कधी. तर बघू शकता आता आंघोळ बिंघोळ करून केस पहिल्यापेक्षा हाताचे आणि चेहरा. नंतर मी चेहऱ्याला आपलं सनस्क्रीन लावलेलं आहे विटॅमिन सीचा, दाखवतो तुम्हाला. हा विटॅमिन सीचा एक क्रीम असतो, हा लावलेला आहे. याची प्राइस नका विचारू तुम्ही, प्राइस तुम्हाला दाखवू का मागं बघू शकता. आता लावून सनस्क्रीन थंडीत लावायची राहते, उन्हाळ्यात नाही, कमी लावायची. सनस्क्रीन लावल्यावर कसं प्रोटेक्शन असतं. आता येतं झालेलं आहे, तेल बिल लावून त्यांना बांधतो मस्त. फुल तयारी वेगळी झालेली आहे. आता निघाल मी ड्युटीला. आणि काही पोरं म्हणतील, काही मित्र म्हणतील काय पोरींसारखं करतो, काय असं करतो, काय तसं करतो. भाई लोक, हे माझे केस आहे, माझी स्किन आहे. आपण आपली काळजी नाही घ्यायची, तो कोणी घ्यायची. जसं आपण गाडीला मेंटेनन्स करतो 3000 किलोमीटर 3 महिन्यात, तसं आपल्या बी हप्त्यातून एकदा मेंटेनन्स केला पाहिजे चेहऱ्याचा, केसांचा, बॉडीचा. तेव्हा तब्येत बरी राहते आपली. नाही तर काय असं बडबड करायची, रिकामी स्कीमा द्यायची. कमेंट मध्ये लय रिकामी बडबड करतील, पाहू आपण. त्यांचं नाही ऐकायचं. आपली स्किन, आपण आपल्या स्किनचं काळजी घ्यायची आणि केसांची काळजी घ्यायची. मला मोठे केस करायचे म्हणून मी काळजी घेतोय. बाकीचं काय, माझे छोटे केस राहिलं तुम्ही पाहता, कसे बी कुठेही पडले तरी आपल्याला काही फरक नाही, कसे बी वाकडे तिकडे राहिले तरी टेन्शन नाही. तर चला मित्रांनो, बाय बाय. असंच बघत राहा. आणि बाकीचे जे मी जे इन्ग्रेडियंट टाकले, जसं जे टाकलेलं आहे त्याची माहितीसाठी मी दुसरा व्हिडिओ बनवून कशामुळं काय फायदा काय नाही ते सगळं पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला. आणि असंच व्हिडिओ बघत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ज्याचे केस वगैरे काही गळत असतील त्याला हा शेअर करा. आणि त्याला नुसका भेटेल काहीतरी, काय प्रोसेस करायची, काय करायची, काय नाही, त्याला आयडिया भेटेल. चला बाय बाय मित्रांनो.